तर आता आपली ही टीम आता निघालेली आहे अलिबागसाठी। आता हे वैभव, मोहित, अंकित आणि गावडे साहेब त्यांच्या मागे उभे आहेत, बसलेत सॉरी, आणि प्रिया, अभिषेक आणि विशाखा। तर आपला आता प्रवास सुरू होतोय अलिबागसाठी। गर्दी आता थोडीशी ट्रॅफिक जरा कमी दिसते आज, तेवढं बरं आहे। आता बघू प्रवास कसा होतो ते। तर आता आपण JNPT हायवे पेनच्या दिशेला आता आपण थांबलो आहोत। थोडीशी चुकामुक झाली आहे आमची। गावडे साहेब आणि अंकित आता राहून गेलाय मागच्या रोडला। अंकित आमचा ड्रायव्हर, अंकित ड्रायव्हरांचा पाठी राहिलाय त्याला आता बाबा कसा ड्रायव्हर एवढा क्लिअर। आता इथे आपण जेवण करण्यासाठी थांबलोय गोल्डन हॉटेल। आता सगळेजण फ्रेश होत आहेत आता। गावडे साहेबांबरोबर चहा आता चालू आहे आणि हे आपली टीम पूर्ण आता बसले, आता जेवायला आता बसणार आहे। वाढले आता किती वाढले मेन्शन अलिबागला आम्ही पोहोचलो आहोत आणि जसं आता आपला रात्री 11 वाजता प्रवास सुरू केलेला आणि थांब ग जरा, मग आता जवळजवळ 3:30 वाजेपर्यंत पोहोचलो आणि आता सगळेजण पोहोचलेत, आता सगळे बसलेत। अंकित, अभिषेक या बाजूला मागे, प्रिया, विशाखा आणि हे गावडे साहेब आणि हे वैभव आणि मोहित, चिनी वैभव। ठीक आहे, चालेल। तर उद्या सकाळी आता आपण बीचवर जाणार आहोत, तर बघू आपण कसला आपला सकाळचा टायमिंग असेल तेव्हा। आता आपण अलिबागला पोहोचलो आहोत आणि आता आम्ही जस्ट आमचा फ्रेश बीच होऊन झालोय, आंघोळ झाली आहे आणि आता नाश्ता करायला चाललोय। हे मागे अभिषेक, मोहित, वैभव आणि गावडे साहेब आहे। नाश्ता करायला जाणार आहोत आता बीच बघून, तसंच मग अक्षय बीच किंवा काशीद बीचला जाणार आहोत। बाकीची आता तयारी चालू आहे। मोहित नाही सॉरी, अंकित आणि प्रिया आणि यांची तयारी चालू आहे। जसे फ्री होईल तसं आम्ही एकत्र निघणार आहोत मग। ठीक आहे। I am drinking some soft drinks. तुम्हाला नवीन ब्लॉग बघायचं, थोड्या दिवसात मला नवीन ब्लॉग रिलॅक्स म्हणजे सगळे आता रिलॅक्स करतायत। आता काशीद बीचला पोहोचलोय। अंकित पण आता आराम करतोय मस्त। मला वाटतं 100 किलोमीटर ड्राईव्ह केली असेल ना, 100च्या वरच झाली असेल। बाकीचे आता पोचलेत, मोहित आणि प्रिया तिकडे गेलेत, विशाखा पण आहे, काशीद बीचला आहे।
तर आता संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. आता आपण डोंबिवलीला परत मुंबईला जाण्यासाठी प्रवास सुरू करणार आहोत. 3 ते 4 तासाचा प्रवास असणार आहे. आणि मस्त मक्कम ठीक आहे. आणि बाकीचे आता एक जण करून आले आहेत. फक्त आता मोहित आणि विशाखा राहिलेले आहेत. तर बघू किती वेळ लागतो त्यांना. एक सांगून ठेव.